मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अत्यंत देखणे, डॅशिंग, सदाबहार नट म्हणून रमेश भाटकर ओळखले जायचे. रमेश भाटकर यांनी तब्बल 40 वर्ष मालिका, नाटक आणि चित्रपटात विविधांगी भूमिका साकारल्या. रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्याच्या आयुष्यात 2007 साली एक वादळ आले. यामुळे त्यांची कारकीर्दच उद्ध्वस्त होण्याची वेळ आली. त्यांच्यावरच्या बलात्कारासारख्या अत्यंत गंभीर आरोपामुळे त्यांच्या कुटुंबाने प्रचंड यातना सहन केल्या. याबद्दल त्यांच्या पत्नी आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी एका सविस्तर मुलाखतीत अत्यंत धक्कादायक आठवणी सांगितल्या. चला पाहूया रमेश भाटकर यांच्या पत्नी नक्की काय म्हणाल्या. 24 डिसेंबर 2007 रोजी पुण्यातील एका अल्पवयीन मुलीने पोलिसात तक्रार दाखल केली. तिने आरोप केला की चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून अनेक व्यक्तींनी तिचे लैंगिक शोषण केले. या प्रकरणात अनेक आरोपींची नावे होती. त्यामध्ये अभिनेते रमेश भाटकर यांच्यासह काही चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि इतर व्यक्तींचा समावेश होता. तक्रारीनुसार रमेश भाटकर यांनीही तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे मराठी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला. याविषयी बोलताना मुलाखतीच्या सुरुवातीलाच मृदुला भाटकर म्हणतात, संपूर्ण सिस्टीमने रमेशवर अन्याय केला. त्या सोशल मीडियाचा मोठा वाटा राहिला. 24 डिसेंबर 2007 रोजी आमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला रमेशवर पुण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याचे समजले. त्यानंतर जवळपास 6.5 ते 7 वर्ष आम्हाला न्यायालयीन लढा द्यावा लागला. माझा नवरा 2दा मेला. एकदा हे भयानक आरोप झाले तेव्हा आणि दुसऱ्यांदा कॅन्सरमुळे. या घटनेमुळे अचानक एका क्षणात आमचे जीवन पलटून गेले. मी स्वतः नैराश्याच्या उंबरठ्यावर पोचले होते. डॉक्टरांनी मला मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेण्यास सांगितले. त्यानंतर मनात साचलेले दुःख शब्दात मांडण्यासाठी मी पुस्तक लिहायला सुरुवात केली. या घटनेवर मी हे सांगायलाच हवं हे पुस्तक लिहिले. नवऱ्यावर झालेले आरोप समजल्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती या प्रश्नावर बोलताना ते अतिशय भावूक झाल्या. कुठली बाई नवऱ्यावर असे आरोप झाल्यावर हादरणार नाही. सुरुवातीला मी कोसळूनच गेले. मात्र पुढे मी परिस्थितीला हिमतीने सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी रमेश मला फोन करून म्हणाला, आता मी काय करू, आत्महत्या करू का? एवढी त्याची मानसिक स्थिती खराब झाली होती. मी त्याला सांगितले, सगळं सोडून पहिले घरी ये. बायको या नात्याने मला त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. पण एक हायकोर्टची जज म्हणून मी त्याला खरं काय घडलं ते विचारलं. तो म्हणाला, मी कोणताच गुन्हा केला नाही. मग मी त्याला म्हटलं, ठीक आहे, आता आपण कायदेशीर लढाई लढूया. रोज पेपरमध्ये रंगवून बातम्या छापून येत होत्या. अनेक जणांनी अत्यंत घाणेरडे आरोप केले होते. यामुळे घराबाहेर पडणेही मुश्किल होऊन गेले. मात्र दुसऱ्या दिवशी आम्ही बाहेर फिरायला जाण्याचा निर्णय घेतला. मी रमेशला सांगितले, भीती वाटते म्हणून घाबरून चालणार नाही. भीतीचा सामना केला पाहिजे. आम्ही मोठ्या हिमतीने घराबाहेर पडलो. यावेळी लोकांच्या बदललेल्या नजरांचा रमेशने मोठ्या धीराने सामना केला. रमेश अभिनेता असल्यामुळे त्याला सतत लोकांमध्ये वावरणे भाग होते. त्यामुळे अशा परिस्थितीत त्याच्यासाठी काम करणे खूप कठीण होऊन गेले होते. मात्र आम्ही एकमेकांना धीर दिला आणि कोणालाही स्पष्टीकरण देण्याऐवजी कायदेशीर मार्गाने लढण्याचे ठरवले. त्यांनी पुढे सांगितले की न्यायाधीश म्हणून मला सार्वजनिकरित्या कोणत्याही आरोपांना उत्तर देता येत नव्हते. न्यायसंस्थेचे काही ठराविक नियम असल्यामुळे मौन बाळगणे हीच माझी जबाबदारी होती. त्यामुळे अनेक वेळा बिनबुडाचे आरोप होऊनही शांत राहावं लागलं. एखाद्या आरोपामागे सत्य न्यायालयात सिद्ध होण्यापूर्वीच समाज आणि माध्यमे अनेकदा निकाल देऊन टाकतात. समाजाने तर रमेशला बलात्कारी घोषितच करून टाकले होते. आपल्याकडे महिलांच्या संरक्षणासाठी खूप कायदे आहेत. त्यामुळे पुरुषांना एखाद्या खोट्या आरोपाखाली अडकवणे सोपे होऊन जाते. मात्र मला त्याबद्दल काही आक्षेप नाही आहे. जे कायदे आहेत ते योग्यच आहेत. पण खोट्या केसेस केल्या जातात आणि त्यांचं प्रमाण वाढतं आहे, हे कुठेतरी कमी झालं पाहिजे. अशा खोट्या तक्रारींमुळे निरपराध व्यक्ती सोबत त्यांचे संपूर्ण कुटुंब देखील उद्ध्वस्त होऊ शकते. आमच्या कुटुंबाची देखील हीच अवस्था होती. या संपूर्ण प्रकरणाचा सर्वाधिक परिणाम त्यांचा मुलगा हर्षवर्धनच्या आयुष्यावर देखील झाला. वडिलांवर इतके गंभीर आरोप असल्यामुळे अनेक ठिकाणी मुलाच्या लग्नाच्या बोलणीत अडचणी निर्माण होत होत्या. अनेक नकार पचवल्यानंतर शेवटी हर्षवर्धनचे लग्न ठरले. मात्र लग्नपत्रिकेवर वडिलांचे नावही लिहिता आले नाही. समाजाचा रोष सहन करत आम्ही आमची लढाई लढली. सर्व तपासात पोलिसांना आम्ही पूर्ण सहकार्य केले. कोर्टात अनेक पुरावे आणि कागदपत्रे सादर केली. सुमारे 6.5 ते 7 वर्ष ही केस चालली. शेवटी न्यायालयाने रमेश यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा चालवण्यासाठी पुरेसा पुरावा नसल्याचे नमूद केले. मुळातच आरोप खोटे असल्यामुळे केस पुढे चालवली जाईल एवढेही पुरावे उपलब्ध नव्हते. त्यामुळे कोर्टाने रमेश यांची मुक्तता केली आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला. मात्र या काळात संपूर्ण कुटुंबाला झालेला त्रास शब्दात मांडता येणार नाही.
समाजाने सुद्धा अशा प्रकरणाकडे संयमाने आणि वस्तुनिष्ठपणे पाहणे आवश्यक आहे, कारण एक खोटा आरोप एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करू शकतो, असे मृदुला यांनी शेवटी सांगितले. पुढे 4 फेब्रुवारी 2019 साली रमेश भाटकर यांचे कॅन्सरने निधन झाले. आता त्यांचा मुलगा MIT पुणे येथे प्रोफेसर म्हणून काम करत आहे. या कठीण काळात रमेश भाटकर आणि त्यांच्या कुटुंबाने मोठ्या धीराने परिस्थितीचा सामना केला आणि न्यायासाठी 7 वर्षे मोठी लढाई लढली. रमेश भाटकर यांची ही लढाई त्यांच्यापुरती मर्यादित नव्हती, तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची होती. समाजाचा रोष, सतत होणारी बदनामी यावर मात करून त्यांच्या कुटुंबाने ही लढाई जिंकली. त्यांची ही लढाई आपणा सर्वांसाठी प्रेरणादायक अशीच आहे.